बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी पीडितांचा टोकाचा इशारा। 19 जानेवारीला चांडक यांच्या घरासमोर सामूहिक आत्मदहनाचा निवेदनातून इशारा। बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कोथळी शाखेत सन 2022 ते 2023 दरम्यान झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पीडित शेतकरी व खातेदारांनी टोकाचा पवित्रा घेतला आहे। या संदर्भात पीडितांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना लेखी निवेदन सादर करत दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय राधेश्याम चांडक यांच्या घरासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। निवेदनात नमूद केल्यानंतर कोथळी शाखेत मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले। अनेक शेतकऱ्यांना मालमत्ता गहाण ठेवण्यास प्रवृत्त करण्यात आले। खातेदारांच्या खात्यात जमा असलेली रक्कम डेबिट करून त्या बँकेच्या ऍडव्हान्स खात्यात वळवून अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। ही रक्कम शेतजमीन व इतर मालमत्तांमधून वसूल केल्याचेही निवेदनात म्हटलं आहे। पीडितांनी कर्ज प्रकरणातील दस्तऐवजाची मागणी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी लेखी अर्जाद्वारे केली होती। मात्र शाखा व्यवस्थापक व प्रदेश अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप आहे। प्रशासनाच्या मध्यस्थीने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असले तरी अद्याप ठोस कारवाई अथवा समाधानकारक माहिती देण्यात आलेली नाही, असा दावा पीडितांनी केला आहे। ही बाब अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याचे नमूद करत निवेदनात नमूद दिनांकास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे। कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। सदर निवेदनावर एकूण 18 पीडित नागरिकांच्या सह्या असून त्यात निमखेड, कोथळी, पिंपळगावनाथ, सहस्रमुळे, इसालवाडी व तरोडा येथील शेतकरी व नागरिकांचा समावेश आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, तहसीलदार मोताळा तसेच बोराखेडी पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले आहेत। दरम्यान या इशाऱ्यानंतर प्रशासन व पोलीस यंत्रणा काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।